पहिला षटक अगदी पॉवर प्लेचा षटक असेल. 3 षटकांचे हे पहिल्या साखळीतील सामने असतील. प्रत्येक कर्णधाराने या गोष्टीची मात्र नोंद घ्यायची आहे. गेल्या डिसेंबर अगदी महिन्यामध्ये आपण 27-28 ला गवळी प्रीमियर लीग पाहिली. त्याच्यानंतर या 2026 चा शुभारंभ होतोय. याच आयोजन करून ठेवलंय ते आई गावदेवी क्रिकेट संघ खुजारे. सर्व खेळाडूंना अगदी 2025 अगदी संपला असेल, पण या 2026 मध्ये अनेक खेळाडूंना मात्र इतिहास घडवायचा आहे. त्याच्यासाठी सज्ज झालेल्या सर्व खेळाडूंचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवर देखील इथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तरी या स्पर्धेमध्ये वेगळं काहीतरी आकर्षण ठेवलं गेलंय. लगातार कोणती षटकार मारेल त्याला देखील पारितोषिक आहे. लगातार हॅट्रिक विकेटची घेईल त्याला देखील पारितोषिक आहे. या गोष्टीची मात्र खेळाडूने नोंद घ्यायची आहे. मात्र असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य तासन यांच्याकडे संपर्क करायचा आहे. रोशन माडिक. वादळे या संघाचा मात्र पंच मात्र आमच्याकडे ग्रीन सिग्नल दिलं जातोय. कोणीतरी जायचं एक प्रतिनिधी पंचांकडे. पहिला षटक अगदी पॉवर प्लेचा षटक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी असेल तो मनीष आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सनी. ज्या सनीने मात्र गवळी प्रीमियर लीग गाजवली होती तो सनी नॉन स्ट्राईकला आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आमिर दिवेकर. गोलंदाजी मार्कवर सज्ज. त्याला देखील सामना करेल आमिर दिवेकर या गोलंदाजाला मनीष दिवेकर. सामन्याला मात्र सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो आमिर दिवेकर. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रहार केलाय. अगदी पॉवर प्लेचा षटक आहे. लेग साईडला जातोय चेंडू. 2 धावा परिपूर्ण होत आहे. शुभारंभ होतोय. 2 धावेचं तिहेरी मध्ये रूपांतर होतोय काय. 2 या धावेने मात्र शुभारंभ होतोय तो निगडी गोलवाडी बी या संघाचं. या स्पर्धेतील अगदी पहिलाच सामना चालू आहे. थोडेसे दवबिंदू कुठेतरी दिसत आहेत. त्याचा मात्र फायदा होतोय काय अगदी गोलंदाजाला. नक्कीच अगदी मोठा फटका दुसरा देखील खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धावेवरती समाधान मानतात. 1 धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धावसंख्या होते ती 3. अगदी फ्री हिटचा देखील चान्स आहे नो बॉलला. म्हणजे अगदी 2 चेंडू आणि 3 धावा होत आहेत. सनीने मात्र प्रहार केलाय. सुवर्ण संधी आहे. झेल घेण्याचे प्रयत्न असतील पण थोडं मात्र अपयशी जोडले जात आहेत. झेल घेण्याचे प्रयत्न करत होते. स्वप्नील मात्र स्वतःचा आत्मविश्वास दाखवला आणि तो आत्मविश्वास मात्र गमावला जातो. एक मोठा फलंदाज त्याची मात्र आपण सनीची कॅच ड्रॉप केली जाते आणि ही कॅच ड्रॉप म्हणजेच अगदी मॅच ड्रॉपचं नियम आहे क्रिकेटचं. कारण ही चुकी आपल्याला महागात पडू शकते. सनीसारखा हार्ड हिटर फलंदाज ला बाद करण्याची सुवर्ण संधी होती. आमिर या गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी निराशाजनक परिस्थिती मिळते. आता मात्र थोडी स्ट्राईक नोटीस झाली. धावसंख्या मात्र होती ती 4. 4 चेंडू मात्र 3 चेंडू हाताळले गेलेले आहेत. आमिर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता होते. अचूक कमबॅक केलं या गोलंदाजाने. अनुभव आहे त्याच्याकडे. तो मात्र अनुभव पणाला लावतोय.
स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो मनीष दिवेकर. त्याच्याकडे देखील मोठी काबिलियत आहे कमबॅक करण्याचे. मोठे फटके ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, कट केला चेंडू, अगदी एक धाव मिळते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होत आहे. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे आणि 2 धावे बरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 6. पॉवर प्लेच्या षटक मध्ये जे अचूक गोलंदाजी करते, 5 चेंडू होताच. अगदी धाव संख्या मात्र निगडी गवळवाडी बी संघाची होते ती 6. या षटकातील अगदी शेवटचा चेंडू आहे. ओ हा दडपण आहे. पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत. पहिल्या षटकातील अगदी अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते आणि स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 7. हो कमबॅक केलंय अमीरने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता आणि स्कोअरबोर्ड मात्र तिथे स्थिरावला जातोय. एकही विकेट न गमावता धाव संख्या मात्र होते निगडी गवळवाडी या बी संघाची 7. एक षटक समाप्त होताच. वांद्रे या संघाचे अगदी कर्णधार संदेश दर्गे असतील. कोणावरती विश्वास दाखवला जाईल? कदाचित स्वप्नील वरती विश्वास असेल, ज्यांनी गवळी प्रीमियर लीग मध्ये स्वतःला देखील माहित नव्हतं की माझे विकेट किती आहेत, पण अगदी 7 ते 8 विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी झाला होता. अनुभव त्याच्याकडे देखील आहे. त्याचप्रमाणे आता मात्र आपल्या संघाला बिलॉन करतोय. अचूक गोलंदाजीचा अनुभव आहे. तो अनुभव मात्र पणाला लावा लागेल, कारण स्ट्राईक एंडला येऊन ठेवतोय तो सनी. हार्ड हिटर म्हणून फलंदाज आहे निगडी गवळवाडी बी या संघाचा. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. अगदी 15 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला विनंती करतोय की एक इनिंगचा सामना संपला पाहिजे, कारण आजचा जर दिवस पाहिलेत तर अगदी दिवस छोटा आहे. त्या कारणास्तव आपल्याला आयोजकांच्या वतीने देखील सूचना येत आहेत आणि असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला अगदी 15 मिनिटं दिले जात आहेत. या गोष्टीची मात्र आपण दखल घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो स्वप्नील दुसरा षटक हाताळण्यासाठी. त्याला मात्र सामना करेल फलंदाजी सनी. मोठा प्रहार केला, स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते. एकच धावीचं दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जातंय. 2 धावा परिपूर्ण होत आहेत का? हो, थोडीस मिस झालं आणि त्याचा मात्र फायदा होतोय. 2 धावा परिपूर्ण आणि किपर कडून थोडीशी चुकी होते. दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर झाले. 3 धावा परिपूर्ण. 4थ्या धावेचं कॉल देतात अगदी सनीने मात्र माघारी परतवलंय आणि 3 धावे बरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती 10. अगदी गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकाची तेवढी देखील साथ असावी लागते. ती कुठेतरी थोडीशी किपर कडून साथ मिळाली नाही आणि त्याचा फायदा मात्र झाला निगडी बी गलवाडी या संघाला. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती 11 बिनबाद. स्वप्नीलकडे देखील अनुभव आहे. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. आपल्याला मात्र सामना करतोय फलंदाजीतून मनीष दिवेकर. मोठा फटका लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते आणि एकच धावेवरती समाधान मानता स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती 12. सनीकडे आत्मविश्वासाने सनीला फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके खेळण्यामध्ये हा देखील हार्ड हिटर फलंदाज आहे. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, अगदी सीमारेषेकडे चेंडू जाते. एकेरीचा दुहेरी रूपांतर करतात. 2च धावेवरती मात्र समाधान मानतायत आणि 2 धावेवरती समाधान मानतात. स्कोअरबोर्ड मात्र देखील वधारतोय 2 या धाव संख्येने. धाव संख्या मात्र होते ती 14. अगदी 4 चेंडू फेकले, त्यातील 3 चेंडू निर्णायक आहेत. अगदी 4थ्या चेंडूचा मात्र कमबॅक केलाय. निर्धाव चेंडूची सांगता, कारण अनेक वेळा म्हटलं जातं ना, बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजी मधला अचूक टप्पा, तो जर आपण व्हेरिएशन केलं गोलंदाजीमध्ये, अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. हाफ ट्रॅकरची गोलंदाजी केली. निर्धाव चेंडूची सांगता होते. स्वप्नीलकडे तर अनुभव आहे. सनीकडे देखील ती काबिलियत आहे. एखादा निर्धाव चेंडू गेला तर मोठा प्रहार करू शकतो. त्याचप्रमाणे अगदी मोठा फटका मिडविकेटच्या खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाकडून अगदी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत.
नो बॉल मिळ दिलं जाते पंचांच्या वतीने. आणि मात्र फ्री हिटचा चान्स आहे. उघडा डोळे पहा नीट. आणि ही सुवर्ण संधी आहे ती सनीला, म्हणजे मोठे फटके खेळावं असं लागेल. या 3 धावे बरोबर वाढती धाव संख्या होते ती 17. फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. सनी मात्र मोठे प्रयत्न करतोय पण थोडंसं अपयश येतोय. कीपरच्या मागे चेंडू जातोय, एक धाव मिळते. अरे बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातोय काय, कोण यशस्वी होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि यशस्वी होत आहेत काय. पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जातोय. मोठा हादरा बसतोय तो निगडी गोलवाडी बी या संघाला. डीजे कदाचित एक धाव जर कमी आली असती तर मात्र सनी मैदानामध्ये असता, पण सनीला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये थोडीशी आत्महत्या करावी लागते आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसवते. धाव संख्या मात्र होती ती 19. एक बाद निगडी गलवाडी बी या संघाची. सनीची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल असेल तो दीपेश दिवेकर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सनीची मात्र वैयक्तिक धाव संख्या असेल ती 10. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. सनीकडून अपेक्षा होती राजेंद्र दिवेकरची की यांची की चौकार षटकारांची आतिषबाजी होईल, पण मात्र अगदी दवबिंदूंचं सावट आहे त्याच्या कारणास्तव फायदा मात्र गोलंदाजांना होतोय. मोठे फटके खेळण्यामध्ये अपयशी ठरले जात आहेत. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर सज्ज. लेग साईडला टाकण्याचा चेंडू प्रयत्न, पण एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. इंटरनॅशनल नियम क्रमांक 22 मात्र अंमलात आणला जातोय आणि अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. याचबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 20. आता 8 चेंडू हाताळले गेलेले आहेत, त्यामध्ये निर्णायक मात्र चेंडू आहेत ते 5. शेवटचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते. एकेरी धावेवरती समाधान मानताच निगडी गवलवाडी बी या संघाची मात्र धाव संख्या होती ती 1 बाद 21. 21 1 लॉस निगडी गवलवाडी बी संघ. तिसरं षटक हाताळण्यासाठी या इनिंगचं शेवटचं षटक असेल. त्याच्यानंतर अगदी गोलंदाजी अनुभवी गोलंदाज आहेत ते राजेश लटके. गोलंदाजी मार्कवर सज्ज. त्यांना मात्र सामना करतील ते मनीष दिवेकर जो स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज आहे. अगदी शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक मानला जातो. भैरवी षटक आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतात. पंचांचा मात्र निर्णय असेल. बॅटची कडा घेता एक धाव मिळते. एक धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 22. 22 1 लॉस. लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. ऑफसाईड टाकण्याचा प्रयत्न. बॅटची कडाई झेल घेण्याचा प्रयत्न असेल, पण पाहूया काय होते समीकरण. थोडीशी चुकी होते. झेल मात्र धरणीला दान केली जाते. एकेरीच दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 24. 24 1 लॉस. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. 2 चेंडू हाताळतात. 3 धावा खर्ची केल्या जात आहेत. या इनिंगचं मात्र 4 चेंडू बाकी आहेत. ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. निर्धाव चेंडूची सांगता. अगदी विराट कोहलीच्या जागेवर आलेला फलंदाज दीपेशला मात्र स्तब्ध ठेवले, कारण हीच मुख्य भूमिका असते. एखादा स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज मोठे फटके खेळण्यामध्ये बाद होतो, पण या खेळाडूवरती मात्र मोठी विश्वास असतो कर्णधाराचा. पण निर्धाव चेंडूची सांगता होते. त्याच पद्धतीने स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. अगदी क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होतोय आणि यशस्वी देखील. रनिंग बिटवीन द विकेट मनीष आणि दीपेश मध्ये पाहायला मिळतंय आणि या 2 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 26 1 लॉस. अगदी शेवटचे मात्र 2 चेंडू बाकी आहेत आणि निर्णायक चेंडू असतील.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली. काय समीकरण होतोय, थोडीशी चुकी होते. झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि जातोय सीमारेषे पार, येतोय खणखणीत. छत्रपतींचा छावा आणि संघामध्ये 6 धावा. माफक अशी फलंदाजी पाहायला मिळते. ही चुकी मात्र होते, ज्याच्याकडून अपेक्षा नसेल त्याच क्षेत्ररक्षकाकडून, ते म्हणजे आमिर कडून. आमिरला मात्र ही चुकी आपल्या फलंदाजीने भरपाई करावी लागेल, तरच मात्र आपण यांना रोखू शकतो. धाव संख्येमध्ये बदल होते. धाव संख्या मात्र होते ती 32. शेवटचा चेंडू असेल, पाहूया. अगदी त्याच पद्धतीने दुसरा देखील चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव येते, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर. तिसऱ्या धावेचं कॉल दिलं जातंय. अगदी 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्या धावेचं कॉल देतात. रनआउट हो. पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जाते आणि 2 धावा मिळतात. या 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या मात्र होते ती 34. 18 चेंडू मध्ये तब्बल वादळी या संघाला बनवाव्या लागतील ते 35 ही धाव संख्या. आता मात्र मध्यांतर होते एका इनिंग्स मध्ये. पुढचा सामना असेल तो अगदी पुढील सामन्यासाठी नाणेफेकीसाठी यायचंय. नवीवाडी आणि म्हस्सा गौलवाडी या दोन्ही संघांनी मात्र नाणेफेकीसाठी यायचंय. स्टेज कडे मी विनंती करतो, या इनिंग मध्ये आपण नाणेफेक केली जाईल. अगदी स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज मनीषने मात्र 8 वैयक्तिक धावसंख्या बनवली. सनीने मात्र 10 वैयक्तिक धावसंख्या बनवली आणि दीपेशने मात्र विराट कोहलीच्या जागेवर आल्याच्या नंतर वैयक्तिक धावसंख्या ही 12 बनवली. अशा पद्धतीने मात्र निगडी गौलवाडी बी या संघाची मात्र धावसंख्या झाली ती कंपल्सरी 34. आणि स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी आपल्याला 35 ही धावसंख्या बनवावी लागेल वांद्रे या संघाला. नवीवाडी आणि म्हस्सा गौलवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अगदी याच्यानंतर होणारा आपला सामना आहे. म्हस्सा गौलवाडी या संघाला शेवटचं कॉल असेल मित्रांनो, थोडंसं सहकार्य करायचं आहे. आपण देखील नाणेफेकीसाठी यायचं आहे. नवीवाडी या संघाचे कर्णधार मात्र नाणेफेकीसाठी आले गेले आहेत. नक्कीच या स्पर्धेला अगदी शक्ती तुराकेचे नामांकित बुवा ठसाळ बुवांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक आपल्या समाजातील चांगले नामवंत शाहीर आहेत आणि विशेष म्हणजे आमची शाखा आहे, आम्ही देखील तुरेवाले आहोत आणि बुवा देखील तुरेवाले आहेत. आम्ही एका बाजूला पाहिलं तर तुकाराम मानकर, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मुंडे गुरुवर्य हे त्यांचे गुरुवर्य आहेत. तरी मात्र निगडी गौलवाडी या संघाला विनंती करतो की क्विक फास्ट आपण मात्र क्षेत्ररक्षण जाऊन घ्यायचं आहे. म्हस्सा गौलवाडी या संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. म्हस्सा गौलवाडी या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की काही मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्हाला नाणेफेक करायची आहे. तरी अगदी शेवटचं कॉल असेल, आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना दिली जाते. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होईल. एका बाजूला असेल संदेश, दुसऱ्या बाजूला आमिर असेल. ही सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. कदाचित स्ट्राईक एंडला अगदी निगडी गौलवाडी बी या संघाचा हुकमी एक्का गोलंदाज ज्याला ओळखला जातो. नील कदाचित गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय काय. प्रत्येक अगदी गोलंदाजाला राजेंद्र देवेकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक लागलं जात आहे. अगदी असोसिएशनचे खजिनदार पद त्यांच्याकडे आहे. पण अगदी मैदानामध्ये अगदी प्रत्येक गावाला असेल, प्रत्येक संघाला सहकार्य करणारे एक क्रिकेटवरती असणारा त्यांचा प्रेम आहे. पण आपल्या गावातील अगदी संघ दाखल आहे, त्यांना मात्र मनोबल वाढवलं जाते. गोलंदाजाला प्रत्येक विकेटवरती 100 रुपयाचं पारितोषिक असेल. एक अनुभवी गोलंदाज, युवा स्टार गोलंदाज नील रिकामे गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. पहिला षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचा षटक आहे. आणि स्ट्राईक एंडची जोडी जर पाहिली तर एक अनुभवी जोडी आहे, ती म्हणजे संदेश आणि आमिर. स्ट्राईक मात्र कोणाकडे घेतली जाते, कारण अनुभवी फलंदाज दोन्ही देखील आहेत.
पण एका बाजूला पाहिलं तर कर्णधार आणि आमिर कडून झालेली चुकी, तो षटकार गेला, त्याच्यामध्ये 6 धावा वाढल्या गेल्या, त्या मात्र भरपाई करायची असेल तर मात्र आमिरला चांगली फलंदाजी करावी लागेल. एक हार्ड हिटर म्हणून फलंदाज आहे. दोन्ही संघांमध्ये मात्र नाणेफेक केली जाते. नवीवाडी आणि म्हसळा गौलवाडी या दोन्ही संघांमध्ये या याच्यानंतर होणारा सामना असेल. मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष कासार साहेबांना विनंती सुभाष माडिक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावा अशी मी आपणास विनंती करतो. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. अगदी 15 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्या पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाजी मार्क वासायचे अनिल रिकामे. पहिला चेंडू आमिर मात्र सामना करतोय, त्याला हा आमिरचा दडपण येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते, मानावं लागेल या नील या गोलंदाजाला. अचूक गोलंदाजी मात्र करतोय. प्रत्येक सामन्यामध्ये जर पाहिलं तर नील मात्र निगडी गोलवडी या संघाला बिलॉंग करणारा युवा स्टार गोलंदाज आहे. अनुभवी फलंदाज आहे आमिर. आमिरला मात्र आपले काबिलियत करावी लागेल तरच आपण टार्गेट चेस करू. दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता पंचांकडे मात्र अपील केली जाते. पंच मात्र तटस्थ राहत आहेत. दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता होते. अगदी आमिर प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय पण मात्र अपयशी ठरला जातो. यशस्वी ठरतोय तो गोलंदाज. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धाव संख्ये मात्र आतून देखील शुभारंभ झालेला नाहीये. तो म्हणजे अगदी वांद्रे या संघाचं 2 चेंडू अगदी निर्धाव चेंडू गेले. नील मात्र वर्चस्व पाहायला मिळतंय. फुलटॉस मिळालाय. पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत. अगदी नो केले घोषित केलं जात आहे. म्हणजे पुढचा चेंडू अगदी फ्री हिटचा चान्स आहे. अगदी 2 धावा मिळत आहेत. 2 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र शुभारंभ होतोय. फ्री हिटची सुवर्ण संधी अगदी स्वतः कर्णधार संदेश यांना मिळते, जो नॉन स्ट्राईकला होता. आता मात्र स्वतःकडे स्ट्राईक घेतली जाते. आपल्याला तब्बल 35 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. त्या पद्धतीने प्रयत्न असतील. पंच मात्र दुसऱ्यांदा देखील गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. अचूक गोलंदाजी करणारा नील मात्र थोडासा दडपणात पाहायला मिळत आहे. पंचांना आमच्या काहीतरी थर्ड पंच मात्र काहीतरी सांगतायत. स्वप्नील अगदी मैदानाच्या बाहेर आपण थांबायचं आहे. अगदी गोलंदाजीतून 2 बिमा जर टाकले गेले तर पंचाने मात्र घोषित केलंय, आयोजकांनी देखील घोषित केलंय, गोलंदाजाला मात्र दंडित केलं जाईल. या गोष्टीची मात्र दखल घ्यायची आहे. नील एक स्ट्राईक एंडला आलेला गोलंदाज, युवा स्टार गोलंदाज आहे. त्याची मात्र जागा भरून काढण्यासाठी नवीन गोलंदाज मात्र आपल्याला आणावा लागेल. गोलंदाजी मार्कवर असेल तो सनी. स्ट्राईक एंडला फलंदाजी केली होती. संदेशला मात्र सुवर्ण संधी आहे फ्री हिटची. आपल्याला धाव बनवायचा सुवर्ण संधी असतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. 1 धाव मिळते. थोडीशी क्षेत्ररक्षण चुकी होते आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेने शुभारंभ चांगलं होतंय. फलंदाजीतून अगदी बॅटची मोठा प्रहार केला आणि या 2 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 35. 1 शॉट एक अगदी धाव संख्येमध्ये बदल केले जाते. धाव संख्या मात्र होती ती 4. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि आता मात्र स्कोरबोर्ड पुढे सरसावला जातोय. ती धाव संख्या होती ती 5. आता मात्र कंपल्सरी बनवायच्या असतील त्या 30 ही धाव संख्या. संदेशला मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. एक अनुभवी फलंदाज आहे ज्याने जोगेश्वरीचा मैदान अगदी स्ट्राईक एंडला फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता पण एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती वांद्रे या संघाची 6. अगदी पहिल्या षटकातील मात्र निर्णायक चेंडू पाहिले गेले तर अगदी 3 चेंडू होत आहेत. खोलवर टप्प्याची गोलंदाजी स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं अमीर आणि संदेश मध्ये. संदेश दर्गे देखील एक शांतमय खेळाडू आहे. त्याच्याकडे देखील अनुभव आहे. सनीच्या गोलंदाजी मात्र समाचार घेत आहेत. अगदी धाव संख्या मात्र या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या गेल्यात. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. अगदी सीमारेषेकडे चेंडू जाण्याचा यशस्वी होतोय काय पाहूया. सीमारेषेकडे चेंडू जातोय, येतोय. 1 बाउंस चौकार. ठीक आहे.
अगदी 5 चेंडूमध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी 12 धावा संख्या ही होते. पॉवर प्लेचा मात्र फायदा घेता नील सारख्या गोलंदाजाला मात्र दंडित केलं गेलं आणि ही ती महागडी चुकी ही आपल्याला कितीपर्यंत महागात पडते ते नक्कीच येणाऱ्या षटकांवरती अगदी दोन्ही गोलंदाजाचे दबाव असेल. संदेश चांगली फलंदाजी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण अगदी अचूक सजवलं गेलंय आणि एक धाव मिळते. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद वांद्रे या संघाची मात्र धाव संख्या होती ती 13. 12 चेंडू कंपल्सरी आवश्यकता असेल ती. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 11च्या स्ट्राईक रेटने मात्र आपल्याला अचूक फलंदाजी करावी लागेल तरच आपण सामन्यामध्ये विजय होऊ शकतो. कारण कंपल्सरी या स्पर्धेचा मात्र नियम आहे. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव आपल्याला 35 ही धावसंख्या बनवावी लागेल. सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. आता मात्र सेकंड ओव्हरसाठी कोणावरती विश्वास दाखवला जातोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो दीप्तेश ज्याने मात्र सेकंड साठी आला आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. वैयक्तिक धावसंख्या मात्र त्याची 12 ही वैयक्तिक धावसंख्या पाहायला मिळाली. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. त्याला मात्र सामना करेल वांद्रे या संघाचा मात्र कर्णधार संदेश दर्गे. अनुभव आहे संदेश दर्गे देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळते. त्याच्या देखील वैयक्तिक धावसंख्या जर पाहिल्यात तरी 8 ही वैयक्तिक धावसंख्या होते. 8 म्हटल्याच्या नंतर अगदी कोण कोणाची लावतोय वाट गोलंदाजीतून की फलंदाज लावतोय. संदेशला मात्र वैयक्तिक एक षटक समाप्त होता. धावसंख्या मात्र होती ती 13. कंपल्सरी 12 चेंडू आणि 22 धावांचं पाठलाग आपल्याला करायचं आहे. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. एक धाव परिपूर्ण. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव होती मात्र अमीर मात्र संदेशला थांबवलं जात आहे. एक धाव जरी कमी आली तरी देखील माझ्याकडे देखील मोठी फटके खेळण्याची काबिलियत आहे आणि ते आमिरला मात्र करावी लागेल. या मोसमामध्ये पाहिलात तर आमिर मात्र थोडंसं शांतमय पाहायला मिळत आहे. पण आपल्याला मात्र विजयी व्हायचं असेल या स्पर्धेमध्ये पुढील सामन्यामध्ये दाखल व्हायचं असेल तर मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. पण वर्चस्व पाहायला मिळतंय गोलंदाजीतून. दीप्तेश या गोलंदाजातून पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्ची केली गेली. टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. फुल टॉस मिळाले त्याचा फायदा होतोय का अगदी दंडी तो करतायत आमचे पंच आणि नो बॉलचा इशारा दिला जातोय आणि तो मात्र फायदा होतोय तो अगदी वांद्रे या संघाला. एकेरी धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 15. कदाचित आमिरचा दबाव येतोय गोलंदाजावरती. कदाचित राजेंद्र दिवेकर साहेबांना ही अपेक्षा नसेल आपल्या संघाकडून पण थोडेसे निराशाजनक गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी नीलला देखील याच पद्धतीने गोलंदाजाला दंडित केलं गेलं. आता मात्र दीप्तेशला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल कारण अनुभव आपल्याकडे आहे. पण तो अनुभव मैदानामध्ये पणाला लावावा लागेल. आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. जरी माझ्यासमोर हार्ड हिटर फलंदाज असेल त्याला देखील नमवण्याचा कारनामा तुला करावा लागेल तरच सामन्यामध्ये आपण मात्र पुढील दखल राहू शकतो. फ्रीडची सुवर्ण संधी. आमिर देखील अगदी 2 चेंडू हाताळले गेलेत. एकही धाव अजूनपर्यंत त्याच्या बॅट मधून किंवा वैयक्तिक त्याची धाव संख्या नाहीये. पाहूया काय होतंय. अगदी फुल टॉस सुवर्ण संधी होती. ही संधी देखील अगदी गमावली जाते. पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत. एक नो बॉलचा इशारा दिला जातोय. प्री हिटची सुवर्ण संधी आहे. गोलंदाजांना मात्र दंडित केलं जाते. या एकेरी धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 16. पंचांचा मात्र आपण आदर करायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. नो बॉल दिलं जाते. आमिरला देखील आता सुवर्ण संधी आहे. फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. कितीपर्यंत फायदा घेतो कारण फ्री हिट म्हटल्याच्या नंतर अगदी एक रनआउटच्या मध्ये सुवर्ण संधी असते आउट करण्याची. आमिर नक्कीच प्रयत्न असेल जो या मोसमामध्ये मात्र शांतमय खेळाडू पाहायला मिळते. गेल्या 24-25 मध्ये ज्याने अचूक फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. अचूक भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली. पण फलंदाजीतून मात्र थोडीशी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. वेळेचं बंधन आहे. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला एक इनिंगचा सामना संपवायचा आहे.
टीम मीटिंग ज्या कमी करायची आहे, कारण आपल्याला 4:30 ते 5 वाजेपर्यंत फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टाकण्याचा प्रयत्न पण मात्र असफल ठरला जातोय आणि एक अवांतर धाव मिळते वाईडच्या स्वरूपामध्ये आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 17. आता कुठल्या खेळाडूला किंवा गोलंदाज देतोय काय खतरा पाहूया गोलंदाजीवरती. पण फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. एक अवांतर धाव मिळाला वाईटच्या स्वरूपामध्ये. म्हणजे एका बाजूला पाहिलं तर पॉवर प्लेचा षटक संपल्याच्या नंतर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता पण झेल अगदी ही अपयशी मानली जाते, कारण फ्री हिटचा चेंडू होता. पण एक धाव मिळते. एका धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 18. तब्बल आवश्यकता असेल ती 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. संदेश दर्गे स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज स्वतः आता स्ट्राईक एंडला आहेत. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना अनुभव आहे. थोडेसे स्टेप आउट झाले. अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक केले या गोलंदाजाने, ते म्हणजे दीप्तेश याने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत तब्बल 6 चेंडू हाताळले गेले. त्यातील निर्णायक चेंडू जर पाहिले तर अगदी 3 चेंडू येत आहेत. म्हणजे अजून 3 चेंडू मात्र आपल्याला एक्स्ट्रा फेकावे लागतील. या स्पर्धेतील अगदी मोठा षटक आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू कदाचित असतील जर 3 चेंडू निर्णायक टाकले तर. हो कमबॅक केलंय. निर्धाव चेंडूची सांगता हीच कदाचित अपेक्षा असेल राजेंद्र दिवेकरांची, की एक एक चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली पाहिजे. कारण तब्बल आवश्यकता होती ती 17 या धाव संख्येची आणि मात्र चेंडू कमी होत आहेत. या षटकातील अगदी एक शेवटचा चेंडू बाकी आहे. 4 चेंडू झाले गेलेत. अगदी 2 चेंडू मात्र बाकी आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. रनिंग बिटवीन द विकेट आणि तिसऱ्या धावेचं कॉल दिलं जाते. पाहूया होत आहेत काय. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहेत. 3 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. आजचं मैदान मोठं आहे. अगदी एकेरीचं दुहेरी, दुहेरीचं तिहेरी धाव देखील पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळते आणि 3 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होती ती 21. नो लॉस. आता मात्र समीकरण आलंय. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. आमिरला मात्र आपण जी झेल सुटली गेली होती आपल्या हातातून, ती भरपाई मात्र आपल्या फलंदाजीतून करावी लागेल. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र त्याने एक धाव परिपूर्ण. थोडीशी मिसफीड होते पण एकाच धावेवरती मात्र समाधान मानतायत आणि एका धावेवरती समाधान मानतात. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 22. आता मात्र 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. ते प्रत्येक चेंडूवरती अगदी 2 धावा आपल्याला खर्चिक कराव्याच लागतील आणि माफक अशी फलंदाजी करावी लागेल. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल आहे. सलामीवीर जोडी जोपर्यंत मैदानामध्ये दाखल आहेत, किती बलाढ्य टार्गेट असू दे, ते चेस करण्याची काबिलियत त्या जोडीकडे असते. पण मात्र आत्मविश्वासाने ती फलंदाजी करावी लागेल तरच आपण पुढील सामन्यामध्ये दाखल होऊ शकतो. पण अचूक गोलंदाज देखील आहे निगडी गवलवाडी या बी या संघाकडे. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी भूपेश लाड यांना मात्र आमंत्रित केलं जात आहे. एक हँडसम बॉय म्हणून त्यांची ओळख आहे. पण मात्र आजचं हँडसम बॉय म्हणून जर बनायचं असेल, अनेक सामन्यामधून त्यांची ओळख आहे, पण या सामन्यामध्ये जर हँडसम बॉय बनायचं असेल तर अचूक गोलंदाजी करावी लागेल. आमिर सारखा हार्ड हिटर फलंदाज आपल्या समोर स्ट्राईक एंडला फलंदाजी आमंत्रित आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. अगदी मैदानाच्या बाहेर स्वतः राजेंद्र दिवेकर साहेब देखील क्षेत्ररक्षण सजवत आहेत. पण आमिरला देखील अचूक फलंदाजी करावी लागेल. भूपेश या गोलंदाजाचा मात्र समाचार घ्यावा लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते, पंचांकडे मात्र अपील केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता होते. आमिर सारख्या फलंदाजीकडून थोडीशी वांद्रे या संघाचे अगदी डगआउटच्या दिशेने आहेत, ते मात्र निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते. आम्ही समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. एक बिग मोठा फटका मात्र आमिरला आणावा लागेल आपल्या फलंदाजीतून, तरच आपण सामन्यामध्ये पुन्हा करू शकतो. फुल टॉस मिळाला त्याचा मात्र फायदा होतोय काय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यशस्वी देखील होतोय काय. सीमारेषेकडे चेंडू जात आणि चांगलं झेल पाहायला मिळतोय. मोठा हादरा बसतो वांद्रे या संघाला. बॅक टू पॅव्हलियन आमिर.
आता मात्र समीकरण येत आहे 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. एक एक चेंडू मात्र कमी केलं जाते पण धावा मात्र तिथे स्थिरावला जाते ते 13 या आकड्यावर. 13 आकडा जर पाहिला तर अनलकी क्रमांक समजला जातो पण मात्र तो यशस्वी जर करायचा ज्याप्रमाणे मेंडिसने यशस्वी केले त्याप्रमाणे मात्र आपल्याला जर यशस्वी करायचं असेल तर 4 चेंडू मध्ये तब्बल वांद्रे या संघाला 13 धाव संख्या ही बनवावी लागेल. एक दोन मोठे फटके मात्र आपल्या फलंदाजीतून आणावेच लागतील तरच आपण सामन्यामध्ये पुनर्क्रम करू शकतो. खरं कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. प्रयत्न मात्र करावा लागतील पराकाष्ठा मात्र आपल्याला करावा लागेल. आत्मविश्वासाने मात्र फलंदाजी करावी लागेल. ती संन्याश या फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. तू चल मया त्याच्यामध्ये अगदी पोहोचले जातात काय फलंदाज. गोलंदाजून कुठेतरी लक्ष नव्हतं आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट कॉल पाहायला मिळेल संदेशच्या माध्यमातून. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावे बरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 24. आता मात्र आवश्यकता आहे ती 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील आपण सामना घेऊन जाऊ शकतो वांद्रे संघ पण अचूक मात्र फलंदाजी करावी लागेल. हा चेंडू मात्र या सामन्यातील निर्णायक चेंडू असेल. निर्धाव चेंडू टाकला तर अगदी 2 चेंडू 11 धावा देखील येऊ शकतात पण मात्र अचूक फलंदाजी करण्यामध्ये देखील संन्याश गायकर हा माहीर आहे पण फलंदाजी मात्र करावी लागेल. अवांतर धाव कदाचित पंचांचा मात्र अवांतर धाव दोन्ही हात समांतर होत आहेत. वाईटच्या सर्वांमध्ये 1 धाव मिळते. समीकरण थोडंसं सोपं होते. चेंडू देखील 3 तिथे स्थिरावले जाते. 3 आकड्यावर 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. सोडलेला झेल आपल्याला कितीपर्यंत महागात पडतोय. येणारे चेंडू सांगितले जातील. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते भूपेशच्या माध्यमातून. निगडी गलोडिया बी संघाला मात्र बिलॉन करणारा गोलंदाज मापक गोलंदाजी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. एक मोठा फटका आपल्या फलंदाजीतून पाहायला नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. झेलच्या खाली मात्र क्षेत्ररक्षण कुठलीही चुकी न करता दुसरा हादरा बसला जातोय तो वांद्रे या संघाला. आता मात्र 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये हे मात्र शक्य नाहीये पण मात्र 1 चेंडू निर्णय फेकावा लागेल. एखाद्या गोलंदाजाने जर फ्रीची कुठेतरी सुवर्ण संधी दिली तरच मात्र मुभा होऊ शकते. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो सिद्धेश. एक चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. एक निर्णय मात्र भूपेश यांनी गोलंदाजी पाहायला मिळाली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सीमारेषेकडे चेंडू अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. जातोय सीमारेषे पार येतोय खडखडीत षटकार. अगदी ती झेल सोडली होती आणि झेल किती आपल्याला महागात पडली ती मात्र वांद्रे या संघाला माहिती. अगदी 365 दिवस वाट पाहावी लागेल आपल्याला येणाऱ्या या स्पर्धेमध्ये आणि निगडी गलवाडी बी संघ हा विजय होते. या संघाचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि तसेच या स्पर्धेमध्ये वांद्रे या संघ दाखल झालं त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मसगवडी संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. अगदी प्रत्येक संघाला आणि नवीवाडी या संघाचा देखील एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. प्रत्येक संघाला मात्र सन्मान चिन्ह ठेवले गेलेले आहेत तरी मी विनंती करतो की आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे.